नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आपलं? बघा मित्रांनो, आज आम्ही बनवणार आहोत एक खास रेसिपी. म्हणजे काय व उसळ. मुंगाचं उसळ. मस्त व्हिडिओ होणार आहे. कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जे कोणी नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आमचे असेच गावाकडचे व्लॉग्स पाहण्यासाठी. बघा आता हे आम्ही उसळ करायसाठी पहिलंच भिजवून ठेवलं नाही ना. हो, मूग भिजवून घेतले. हो, पहिलंच भिजवले आम्ही मूग. आता हे पहिलं येतं भात शिजत आहे. आणि तिकडं आता हे तिकडे ठेव भाताचं. इकडं करायचं फक्त का तिकडं करायचं? मग आळं येते हे आळं येते. काढून करायचं आहे नाही. हो, काढ ना मग. काढ तोपर्यंत. का काढताय? हे खोबरं भाजतो खोबरं भाजते आता. बस चुलीवर. बस. बघा मित्रांनो, हे जिरं आहे. जिरं टाकलं आता. हे खोबरं भाजून घेतलं. आणि हे लसण. खोबरं काही जास्त नाही भाजलं, अदरकच भाजलं. एकच तर बाजू झाली भाजल्यावानी खोबऱ्याची. आता हे काढणं चालू आहे. आता हे बाकीचंच पुन्हा आम्ही सामान घेतलं. पुन्हा सांबार आमचा घरचाच आत्ता काढला होता आम्ही. घरचाच सांबार आमचा घरी आमच्या परसबागेमध्ये आमच्या. आणि हे दुसऱ्याच्या घरचं आणलं वाटते कढीपत्ता. हो ना बा. हे टमाटर आहे. हे कांदा. याच्यामध्ये काहीच नाही का? लसण होता तिथं. हां, लसूण होता वाटतं त्याच्यामध्ये. चालू आहे आता काढणं. आता मित्रांनो आम्ही आज वावरामध्ये गेलो होतो दोघं बकऱ्या चारासाठी. तर तिथं आम्हाला रानमेवा सापडला, कवट बोरं. पण कसं आहे, जागा फुल झाली, व्हिडिओ झाला खराब. ते व्हिडिओ दाखवता आलीच नाही. आहे आमची घरी आहे कवट नाही, पण आता दाखवता नाही आला आम्हाला तो व्हिडिओ. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो. झाला काढ मग. आता कटून गेला आमचा व्हिडिओ मित्रांनो. वाटीत ठेवत आहो. त्या कवटाचं आता काय करते मग? कवटाचं काय करते? चटणी करते का कवटाची? चटणीचा आपण व्हिडिओ दाखवला आहे. डबल कसा दाखवत आहे जमते म्हणा. नवीन प्रेक्षकांनी नाही पाहिला. बरं, पाऊस वेळ भेटेन तर मग तसे खाऊन टाकू. ठेसा बनते त्याचा. हो, ठेसा करून ठेवायचा. तिखट मीठ टाकून. हो, तर मग आपण दाखवतो तुम्हाला एक कवट. काढ बाई बाबा. हे बघा, भरपूर कवटं आणली आता मी. बघा वावरून. पण का व्हिडिओ झाला खराब. बाबू काढणार आहे थोडेसे कवटे दाखवा लागते ना. हे बघा, मस्त कवटं आणले मी. पण व्हिडिओ झाला खराब. का उपाय नाही आता जायला. जाऊ दे आता. आता कांदा कापते का? हो, काप मग. भेदून कापतो. कळ तिखट मीठ. आता हे तिखट टाकत आहो. काढून घेत आहो. थोडासा मोठा आवाज काढत जातो, प्रेक्षकाला ऐकू आलं पाहिजे. आपण माईकने जोडला ना. आपण इथं जागेची कमतरता राहते, त्यामुळे माईक जोडता येत नाही. माईक लागलूक झाला, हारला अटकला माईक तर फोन खाली पडते. म्हणून गडबड आहे ना. आता एवढं तिखट घेतलं मी ना. थोडासा मोठा आवाज काढत जा, आपल्या प्रेक्षकाला ऐकू गेलं पाहिजे. बघा मित्रांनो, आहे मित्रांनो. हे बघा, कस्तुरी मेथी आत्ताच काढली. कॅमेरा आपला बंद होता. हळद घेतली. आता काय राहिलं? आता हे वाला मूग आहे. मुंगाचं उसळ बनवणार आहोत. भिजवून ठेवले होते.
भिजवून ठेवले चांगले, मस्त फुगले मूग. मस्त बनते आता. तेव्हा आता कढई ठेवली मी ना. तेल टाकत आहोत. आता कढई गरम झाली. आता कांदा टाकत आहोत. तेल झालं. कांदा फिरून घेतो. तोपर्यंत लाईक मारा मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा. आता कढीपत्ता टाकत आहोत. एक दिवस हे बनवतो आपण, तुरी काढल्या पण तोंडावर आलं पा, तोंडावर आलं, धुतला होता. जमलं. हे हातावर आलं बघा, हातावर आलं बघा, तोंडावर आलं तेल. पाला धुतला होता. जवळ बसून आम्ही, जवळ बसून आम्ही. पाला धुतला होता ना, तर ते पाणी असं पाल्याले. हां, पाणी हे का, पाणी आहे पाल्याने. बघा मित्रांनो, पाणी आहे पाल्याले म्हणून तेल अंगावर आलं. दूध बघा लागते. सांबारामध्ये तेल आहे, पाणी आहे. धुतलं ना आत्ता सांबार. आता गोष्ट आमची काय चालू झाली, मी तुरीचं उसळ बनव म्हणलं होतं सुमित्राने, तो माझ्या अंगावर तोंडावर आलं. हां, कळतं एक दिवस. हो. आता हे लसूण, हो. जिरं, टाक खोबरं टाक टाक. टाकत आहोत. आपण तुरी काढल्या पण केलंच नाही अजिबात. असं हो, बनवते एक दिवस. तुरीचं मस्त लागते ते, खाला ते मस्तपैकी. बनवते एक दिवस. घे आता. आतनं येत ना पाणी, नाही. आटलं आता पाणी चांगलं. 5 जण अंगावर येते ना. घाई झाली मित्रांनो आता मला. आम्ही कस्तुरी मेथी टाकत आहोत. आम्ही शेळ्याकडून आलो आत्ता. तर संध्याकाळ होत्या म्हणते सुमित्रा म्हणे, लाईट लय दूर आहे, तिकडं लाईट आहे, तिकडं लाईट आहे. तर पटकन झालं पाहिजे म्हणे, अंधार पडायच्या पहिलं. म्हणून सुमित्रा घाई करत आहे, त्यामुळे सुमित्रा भुलली. ती लक्षात नाही आलं का वल्लं आहे म्हणून. मस्त लागते मित्रांनो. मी उसळ आम्हाला खूपच आवडते. तुम्हाला कोणाला आवडते सांगा उसळ, कमेंटमध्ये सांगा. आता भेद्राच्या फोडी टाकत आहोत. पावडर तिखट मीठ टाकत वल्लं नाही आहे ना. आहोत. तिखट मीठ हळद फिरून घेतो. मसाला टाकत आहोत, गोड्या मसाला. बरं लागते थोडासा गोडा मसाला टाकला तर. आता हे टाकत आहोत मूग भिजवलेले. मुंग टाकत आहे. मस्त भिजले मूग. फिरून घेतो. चांगलं फिरून घेतलं तर मिक्स होते. मित्रांनो, आज दिवस कोणता म्हणला, रविवार तारीख किती? हां, आज 18 तारीख आहे, फेब्रुवारी महिना. मित्रांनो, आज दुपारी 1:17 व्हिडिओ आला आहे आपल्या या चॅनलवर. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन पहा. म्हणजे आम्ही वांग्याची एक अशी भाजी बनवली गावरान पद्धतीने. म्हणजे जो न खाणारा असन तो सुद्धा वांग्याची भाजी खाऊ शकेल एवढी चवदार भाजी बनवली. एका वेगळ्या पद्धतीने न खाणारा खाऊ शकते. आणि मित्रांनो, काही लोकांना वांग्याच्या पत्त राहते, पित्त राहते. वांगे पित्त काढक राहते, पित्त काढक आणि वातूड राहते वांगं. त्यामुळे लय लोक खात नाही, जाणून बुजून खात नाही. तर एक नियम त्याच्यामध्ये मी सांगितला, आयुर्वेदाचा नियम. त्या नियमाने आपण वांग्याची भाजी बनवली तर वांग्याचा वातूडपणा आपल्या अंगाला बाधत नाही आणि पित्तसुद्धा होत नाही वांग्यापासून. एक असा मी नियम सांगितला वांग्याच्या भाजीचा.
मी सुद्धा वांग्याची भाजी खात नाही आणि मला तशी आवडत नाही, पण त्या पद्धतीने भाजी बनवली मी आवर्जून खातो ती भाजी, चांगली लागते मित्रांनो. अतिशय चवदार अशी भाजी आहे. मीठ काय मारत खातो मी ती भाजी आणि 2 दिवस आम्ही ती भाजी खातो. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन पहा. आज टाकला तो व्हिडिओ. आता हा व्हिडिओ उद्या येते नाही तर परवा येईल. आता हे झाकून घेतो, काही पाणी टाकलं नाही तर वाफानं शिजलं पाहिजे. हां, लवकर शिजते वाफानं आणि चुलीवरचं अन्न मस्त लागते म्हणतात, खाले चवदार. तर हे आपल्याला उसळच बनवायचं आहे. काही पाणी टाकलं नाही मी ना. वल्लं होतं ना पहिलं ते, उसळले काही जास्त काही पाणी लागत नाही ना. इथं कसं आहे, घरचा सांबार आमचा घरचा निघतच आहे ते मित्रांनो. कढीपत्ता आमच्याकडं नाही, दुसरीकडून आणला. कुठून आणला होता ना? हे बोतलेच्या घरून, बोतलेच्या घरून. शेजारीच आहे. तिथून आणला कढीपत्ता आणि सांबार घरचाच आहे. तर आता आपला पालक लागलं वाढायला का? हो, नाही, कमजोर झालं वाटतं का? वाढत नाही. टाका लागते आता अलग. जट झालं का आपलं पालक? हो. नवीन टाकतो एक दिवस आता. अलग टाका लागते. हो, टाक मग माती एक आणून दिवस. वावरातली हो. टाका लागते. टाकली होती पण काऊन का तर मेली तपनानं. बरोबर आहे बारीक ते. बारीक झाली ना मेली. मिळली ती आता. काढ. आता पाहतो मी हा. पाणी आटला काय का तर उसळ आले. मला आता चांगलं बनलं होतं मस्त उसळ आमचं. किती झाले असेल मिनिटं? हा, हे वापरच शिजते काही तेवढं. 6 किती मिनटं लागले तरी? 7-8 5-6 मिनिटं. हा? याची वापही नाही का तेवढी पकडली या कढईमुळं निघून गेली वाप. हा बाबू, तसं पहिले राहते म्हणा ते नरम. नरमच राहील. नरम राहते ना, लवकर शिजते म्हणायचे हे, लवकर शिजते. बाप इकून तिकून निघून जाते, तेवढी बाप नाही पकडत कढईच्या. स्पष्ट चांगलं बसत नाही हे ताट. आता सांबार टाकतो. टाक मस्त. वासही मस्त यायला लागली आपल्या भाजीची. बापू एक फोटो घे अशा पद्धतीमध्ये आपल्या भाजीचा मस्त. काय काय सांबार टाकत हा. इकडे पाय ग, इकडे पाहता, इकडे पाहता. झालं. मस्त जमला. झालं आता उसळ. बघा मित्रांनो, बनलं आमचं उसळ. आता पाहून घ्या आता तुम्ही कसं दिसते सांगा आता तुम्ही, है ना. उसळ चालूच आहे ना कॅमेरा, होतं. चालूच आहे कॅमेरा. बघा मस्त बनलं आता आमचं उसळ. पाहून घ्या तुम्ही आता कसं दिसते सांगा. आता पाहून घ्या त्याला. का म्हणला? पोळ्या. गरम नाही, ह्यात दे दे असंच. परत आता गरम करत बसते पोळ्यात. मंगाच्या पोळ्या मित्रांनो. आता बापून जेवण केलं खरं, मंगाच्या पोळ्या आणि हे आताचं उसळ. भात आताच आहे. आता मी भात डायरेक्ट आताच आहे ना. हो, खिचडी बनवली. बापून केलं जेवण मित्रांनो. माझं मी जेवतो खिचडी आता. बनवली. सुमित्रा जेवते. खिचडी बनवली. आता हे घेतो आता उसळ. कसं बनलं का? मस्त बनलं आहे म्हणा. बरं वास येत आहे. बघा आता हे उसळ आता हे बनलं. पहिलं उसळच खाऊन पाहिली. पोळ्या अशाच आहे ना. काहीच नाही, काहीच नाही घे. काहीच नाही. फोटो काढता का? नाही. छान ना. तू खा ना बापू. बरं बनलं ना पोळी हे आपली नाही, उसळ. डायरेक्ट मगच खातो मी. हो. बरं बरं बनलं, चांगलं बनलं. 2 हा पोळ्या हाय पुन्हा. आहे का? बरं मग खाणं जेवतो आता मित्रांनो. मस्त बनलं उसळ आता. हे काढ ना तोपर्यंत. भात. हो. खिचडी. निवलं पाहिजे ना, हो. निवलं पाहिजे तोपर्यंत का.
तू काय थोडं बंद कर. टाक थोडंसं खिचडी टाक. कशी बनली पाहिजे खिचडीमध्ये. बापू खिचडी खातो म्हणे तर खिचडीच बनवली थोडीशी. कशी बनली पाहिजे. उसळणं खिचडी पावा म्हणलं का. हा पोळ्या आता करू खातो सोडून दरवेळी आपण हो खिचडीच बनवू म्हणजे आपण लगेच दिवस झाले खाल्ली ना. बापूचं पोट साफ होत नाही मित्रांनो. औषधी खाते बापू. खिचडी खा म्हणलं बापूले. आज बापूसाठी केली खिचडी. मला वाटलं का आमच्यासाठीच केली सर म्हणलं खिचडी. बापूसाठी केली पण आहे थोडीशी. बापूमध्ये जमते म्हणे मग ते म्हणे एवढी काय लागत नाही म्हणे. थोडीशी का पुन्हा आईचं पोट भरते यायचं लगेच. तरी लई आहे ना होते ना. हो ठीक आहे होते ना जेवण. खिचडी मस्त बनली मित्रांनो. तसं उसळ उसळी असंही खाऊशी वाटतं असं उसळ स्पेशल. असंही खाल्लं ना नुसतं शाळेमध्ये भेट पहिलं असं असं नाही पाणी पाणी हराय. ते हे मस्त. गड्डा बनले असं पाण्याचं. मित्रांनो जेवण करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.